लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, पैसे आमच्या हक्काचे नाही काम बंद पाणी बंद, काम बंद पाणी बंद, काम बंद पाणी बंद, काम बंद पाणी बंद। नाशिक जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदारांनी निधी अभावी काम बंद आंदोलन पुकारले। महाराष्ट्र राज्य शासकीय पाणी पुरवठा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी माहिती देताना सांगितले की गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून जलजीवन मिशनच्या कामांसाठी शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नाहीये। त्यामुळे कंत्राटदारांची मोठ्या प्रमाणावर देयके थकीत राहिलेली आहेत, तर सर्वजण आर्थिक अडचणीत सापडले आहेत। जाधव, महाराष्ट्र राज्य शासकीय पाणी पुरवठा कंत्राटदार संघटना याचा राज्याध्यक्ष। आज या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदच्या गेटवर जलजीवन मिशनची कामे करणारे ठेकेदार जिल्ह्यातील सर्व यांनी या ठिकाणी काम बंद आंदोलन पुकारलेले आहे। त्याचं कारण असं आहे की गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे या ठिकाणी आम्ही कामं बंद केलेले आहे। काय झालं, आता आम्ही 1.5-2 वर्षापासून कामं पूर्ण करून ठेवले। बऱ्याचशा गावांमध्ये पाणीपुरवठा योजना सुरू केल्या, गावांना सुरळीत पाणीपुरवठा चालू केला। शासनावर आम्हाला भरोसा होता की आमचे पैसे काम केल्यानंतर वेळेत मिळतील, परंतु गेल्या 1.5-2 वर्षापासून ना केंद्र आम्हाला पैसे देत आहे, ना राज्य सरकार आम्हाला पैसे देत आहे। आणि मागच्या ज्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं होतं की त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात आम्ही आता जलजीवन मिशनसाठी निधीची तरतूद करत आहोत अधिवेशनामध्ये। परंतु आता अधिवेशन संपून साधारण आता महिना उलटायला आला, ना 1 रुपया राज्य सरकारने दिला, ना 1 रुपया केंद्र सरकारने दिला। आम्हाला अपेक्षा होती की मार्च सारख्या महिन्यात जो आर्थिक वर्ष असतं त्या वर्षात तरी किमान ठेकेदारांचे पैसे या ठिकाणी ठेकेदारांना मिळतील, परंतु ती आशा फोल ठरली आणि सरकारने परत एकदा आम्हाला वेळात काढल्यासारखं झालं। जिल्हा परिषद गेट समोर कंत्राटदारांनी आंदोलन करत 15 एप्रिलपासून बेमुदत काम बंदचा निर्णय घेतलाय। निधी वेळेत मिळेल या अपेक्षेवर अनेक कामं ही पूर्ण करण्यात आली आहे। गावांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आलाय, मात्र अद्यापही थकीत देयके मिळालेली नाहीये अशी नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत प्रलंबित देयके तात्काळ देणे, रखडलेल्या कामांना मुदतवाढ देणे, दंडात्मक कारवाई रद्द करणे यांसह विविध मागण्या मांडलेल्या आहेत। तसेच मागण्या मान्य होईपर्यंत सर्व कामे आणि नळपाणी योजनांची देखभालही बंद ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। डॉक्टर मनोज खाडे, जिल्हा परिषद नाशिक। सांगू इच्छितो की जलजीवन मिशनचे आमच्या कंत्राटदार लोकांनी साधारण 70-80-90% पर्यंत काम पूर्ण 1400 योजना जिल्ह्यात होत्या। 700 योजना पूर्ण करून हस्तांतर करून त्याचं पाणी चालू आहे। बाकीची योजना 90% आसपास आहे। थोडंसं काम बाकी राहिले। सरकारने थोडी जर काळजी घेतली तर पूर्ण नाशिक जिल्ह्यात हा टँकर मुक्त होईल। आजच टँकर मुक्त आहे, तरी पण लवकरात लवकर आमचे पैसे मिळाले तर त्या योजना पण मार्गी लागतील। एकमेकांच्या सहकार्याने हे स्कीमा पूर्ण होतील। या आंदोलनामुळे जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनानं तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आता कंत्राटदारांकडून करण्यात आली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।